आर्थिक वर्ष 2024-25 चालू झालेलं आहे आणि या महिन्यापासून नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। हे 10 बदल नक्की कोणकोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो मित्रांनो हे 10 पॉइंट एक एक तुम्हाला सांगतो। पहिला बदल जर पाहिला तर एसबीआयचं जर क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर एसबीआयच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। 1 एप्रिल पासून भाडं जर भरलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रिवॉर्ड पॉइंट्स जे आहेत ते मिळणार नाहीत, हा बदल करण्यात आलेला आहे। त्यानंतर ओला मनी वॉलेटची महत्त्वाची अपडेट आहे। आपण लहान प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे पीपीआय मध्ये रूपांतरित होत असल्याचं ओला मनी वॉलेटने आता जाहीर केलेलं आहे। त्यामुळे इथे ग्राहकांना आता जास्तीत जास्त 10,000 रुपये दर महिन्याला ओला मनी वॉलेटमध्ये आता लोड करता येणार आहेत। त्यानंतर पुढे पाहिलं तर औषधे महागली आहेत। 1 एप्रिल पासून अनेक औषधांच्या किमती या वाढलेल्या आहेत। औषध किंमत नियमांकाने नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या म्हणजे NLEM अंतर्गत पेन किलर, अँटीबायोटिक्स आणि अँटी इन्फेक्शन औषधं यांसारख्या काही आवश्यक औषधांच्या किमती वाढवल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरती परिणाम होणार आहे। पुढील बदल आहे तो म्हणजे विमा पॉलिसी सरेंडर बद्दल। तर विमा पॉलिसी नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आजपासून विमा पॉलिसी सरेंडर करण्याचे नियम बदललेले आहेत। आता सरेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली आहे यावर अवलंबून असणार आहे। सरेंडर व्हॅल्यू ही तुम्ही किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली यावरती अवलंबून असणार आहे। हा एक विमा पॉलिसीतला नियमातला बदल होता। त्यानंतर पुढील बदल जर पाहिला तर EPFOचं खाते ट्रान्सफर करण्याबाबतचा जो काही नियम आहे तो बदलला आहे। ज्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक वर्षात नोकरी जर बदलली तर त्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFचं जे काही खाते आहे ते आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केले जाणार आहे। आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खाते हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी निवेदन द्यावं लागत होतं, तर आता त्याची गरज भासणार नाही। जे काही खातं आहे ते ऑटोमॅटिक दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला लागल्यानंतर ते EPFचं खातं ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर महत्त्वपूर्ण EPFचा हा निर्णय होता। पुढील जो बदल आहे तो म्हणजे NPSचं अकाउंट बद्दल आहे। NPSचं जे काही अकाउंट आहे ते लॉग इन करण्यासंदर्भातला नियम बदलला आहे। आता NPSचं जे काही अकाउंट आहे ते लॉग इन करण्यासाठी तुम्हाला ऑथेंटिकेशन साठी OTP मागितला जाणार आहे आणि हा जो OTP आहे तुम्हाला ID पासवर्डसह आधार कार्डशी जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला पाठवण्यात येणार आहे आणि तो जेव्हा OTP तुम्ही टाकणार त्यानंतरच तुम्हाला NPSचं जे काही अकाउंट आहे ते पुढे अकाउंट चालणार आहे। हा NPSचा अकाउंट मधला महत्त्वपूर्ण नियम होता। पुढील जी अपडेट आहे ती म्हणजे फास्टॅग संदर्भातली आहे। KYC नसल्यास फास्टॅग बंद, कारण आतापर्यंत जर तुम्ही KYC केली नसेल तर फास्टॅग काम करणार नाही। 31 मार्च पर्यंत फास्टॅग KYC अपडेट केलं नसेल तर तुम्हाला टोल भरणं कठीण होणार आहे। तर तुमचं फास्टॅग निष्क्रिय झालं आहे, तुम्हाला ते KYC करून नवीन अपडेट करावं लागणार आहे। पुढील महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत जी आहे ती संपलेली आहे। आता केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायच्या सूचना दिलेल्या आहेत। 31 मार्च 2024 ही तारीख शेवटची दिली होती। आता तुम्ही 1,000 रुपये दंड भरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करायचं आहे। तुम्हाला कंपल्सरी 1,000 रुपये हा दंड भरावाच लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक एकमेकांना करू शकता। महत्त्वपूर्ण पॅन कार्डची अपडेट तुम्हाला समजली असेल। पुढील अपडेट आहे ती म्हणजे इन्कम टॅक्स संदर्भातली, ज्यामध्ये नव्या टॅक्स रेजिमेंटमध्ये प्रवेश झालेला आहे। 1 एप्रिल 2024 पासून देशातील सर्व करदात्यांसाठी नवीन जी काही कर प्रणाली आहे म्हणजेच टॅक्स रेजिमे ही लागू होणार आहे आणि सर्वांना या पद्धतीनुसारच आता कर भरावा लागणार आहे। जुने रेजिमे कायम ठेवण्याची मुभा ही आता संपलेली आहे आणि नवीन टॅक्सचे जे रूल्स आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता शेवटचे अपडेट आहे ज्यामध्ये ई-विमा खाते सर्वांना बंधनकारक राहणार आहे। भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने 1 एप्रिल 2024 पासून नवीन विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काढणे बंधनकारक केले आहे। जी काही नवीन पॉलिसी आहे ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काढणे बंधनकारक केले। डीमॅट खात्यातील शेअर्स प्रमाणे पॉलिसी विमा खात्यात इन्शुरन्स अकाउंट आता ठेवता येणार आहे। हे महत्त्वपूर्ण असे बदल होते। हे नियम लागू झालेले आहेत। आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।